माझे पूर्ण नाव खुशी कुशल राजगडे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर थोडक्यात माहिती सांगणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू या गावात झाला. महू या गावात भीमराव जन्माला आले. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते व त्यांच्या वडिलांचे नाव रामजी असे होते. त्यांचे जवळचे मित्र म्हणजेच पुस्तके. त्यांना पुस्तके खूप आवडायचे. ते पुस्तकामध्ये रमायचे. त्यांच्या पत्नीचे नाव रमाबाई व सविता कबीर होते. ते एका ब्राह्मण मुलीशी लग्न केले. ब्राह्मण कन्येशी करून या लग्न घडविला इतिहास नवा. धन्यवाद. मित्रांनो, माझे नाव धनश्री ईश्वर गेडा. आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी थोडक्यात भाषण देणार आहे. त्यांचा जन्म डॉक्टर बाबासाहेब यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशमधील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तसेच आईचे नाव भीमाबाई असे होते. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांना शिक्षणाची फार आवड होती. त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 साली झाला. धन्यवाद. सागराचा पाणी कधी आटणार नाही. सागराचा पाणी कधी आटणार नाही. भीमाची आठवण कधी मिटणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेश येथील महू गावी भीमराव जन्माला आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. अरे एकच जन्म काय, 1000 जन्म घेतला तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. धन्यवाद.